नमस्कार सर्वांना. अप टू डेट किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत अगदी झणझणीत, मसालेदार आणि हॉटेल स्टाईल वाटाणा उसळ. पण फक्त रेसिपी नाही, तर प्रत्येक स्टेपसोबत अशा खास टिप्स सांगणार आहे, ज्यामुळे तुमची उसळ प्रत्येक वेळी परफेक्ट बनेल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. इथे मी काही साहित्य घेतलेले आहेत. मीडियम आकाराचे 2 कांदे घेतलेले आहेत, 3 टोमॅटो, 1 लिंबू, आलं लसूणची पेस्ट, कढीपत्ता, 2 मिरची, साखर घेतलेली आहे थोडीशी आणि तेल घेतलेलं आहे 3 चमच आणि चवीप्रमाणे मीठ घेतलेले आहे. आणि इथे काही मसाले घेतले आहेत मी. 1 चमच हळद घेतलेली आहे, 1 चमच गरम मसाला, धना पावडर, हिंग घेतलेली आहे, मिसळ मसाला आणि काळा आपला घरगुती मसाला घेतलेला आहे. सर्वप्रथम वाटाणा स्वच्छ धुवून 8 ते तास किंवा रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. आणि गरम पाण्यात जर शिजवल्यास वाटाणा लवकर फुगतो. जुना वाटाणा असेल तर चिमूटभर बेकिंग सोडा घालू शकता, पण खूप जास्त घालू नका. भिजलेला वाटाणा कुकरमध्ये घ्या. मी इथे हिरवे वाटाणे घेतलेले आहे, तुम्ही इथे पांढरे वाटाणे सुद्धा घेऊ शकता. त्यामध्ये थोडे पाणी घाला आणि थोडंसं चवीप्रमाणे मीठ सुद्धा घालू शकता तुम्ही इथे. आणि 4-5 शिट्ट्या होईपर्यंत शिजवा. वाटाणा पूर्ण गळू देऊ नका. दाणा अख्खा राहिला तर उसळीची चव आणि टेक्स्चर दोन्ही छान लागतात. इथं आपले वाटाणे झालेले आहे शिजून. मी मॅशरच्या साहाय्याने मॅश करून घेत आहे. एक मोठी कढई घ्या. त्या कढईमध्ये 3 चमच तेल टाका. तेल गरम झाले की त्यामध्ये मोहरी, जिरे, कढीपत्ता टाका आणि हिंग टाकून घ्या त्यामध्ये. मी फक्त चिमूटभर हिंग घेतलेला आहे आणि ते मिक्स करून घ्या. इथे फोडणी व्यवस्थित तडतडली की मसाल्याचा सुगंध खूप छान येत असतो. त्यामध्ये 2 मी हिरवी मिरची टाकलेली आहे आणि आता कांदा टाकून घेत आहे उरलेला. तो सोनेरी होईपर्यंत आपल्याला परतायचा आहे. कांदा संयमाने परतला तर उसळीचा रंग आणि चव दोन्ही अप्रतिम येतात. आता त्यामध्ये मी आलं लसूणची पेस्ट टाकून घेत आहे. ते व्यवस्थित परतून घ्या. त्यानंतर टोमॅटो टाका. टोमॅटो जर सॉफ्ट होत नसेल तर त्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं तरी चालेल. मिठाने कसे टोमॅटो सॉफ्ट होतात. इथं काही मसाले घेतले आहे. हळद, तिखट, धने जिरे पूड, आपला घरगुती काळा मसाला आणि उसळ मसाला घेतलेला आहे. ते 6 ते 8 मिनिटं आपल्याला तेल सुटेपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. मसाला चांगला भाजला की त्यामध्ये चवीप्रमाणे आपलं मीठ टाकायचं आहे. जितके आपण मसाले भाजू तितके आपली उसळ खूप छान चव येते. त्यामध्ये आपण आपले वाटाणे शिजलेले टाकून घ्यायचे आहेत आणि पुन्हा मिक्स करायचे आहेत त्यामध्ये. आणि आपल्याला जितकी ग्रेव्ही लागेल त्याप्रमाणे आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे. आपल्या अंदाजाप्रमाणे पाणी टाकायचं आहे त्यामध्ये. आता आपल्याला यामध्ये 1 चमच साखर टाकून घ्यायचं आहे. तुमच्याकडे जर गूळ असेल तर गुळाचा छोटासा खडा सुद्धा तुम्ही टाकू शकता. साखर टाकल्यानंतर मी आता त्यामध्ये लिंबाचा रस टाकून घेत आहे आणि थोडीशी कोथिंबीर वरून टाकत आहे. आंबट गोड तिखट अशी झणझणीत आपली उसळ आहे ही. नक्की करून पहा आपली ही झणझणीत उसळ. जर ही वाटाणा उसळ रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि अशाच परफेक्ट रेसिपीसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन चविष्ट रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.